निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला. हा नमस्कार ताई. हा श्री स्वामी समर्थ बोला. स्वामी समर्थ. मी ज्ञानदा निकम बोलते इस्लामपूरमधून. अच्छा. हा हा तर मला सेवेत येऊन असे आता 7-8 महिने झाले. तुम्हाला अनुभव शेअर करायचा हो आहे हो अनुभव शेअर अच्छा. करायचा. हा हा मग तेच मी म्हणजे एक 6-7 महिन्यांपूर्वी सेवा घेतलेली होती. अंजलीताई आहेत ना, अंजलीताई हो हो तांबटे. हो 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 हा त्यांच्याकडे घेतलेली. थोडं कसं फायनान्शियल प्रॉब्लेम होते. म्हणजे आमच्या असं अपार्टमेंटचं बांधकाम वगैरे सुरू आहे. म्हणजे मिस्टर बांधतायत ते. मग त्यातून थोडं आम्ही घरातूनच असं म्हणजे सोनं ठेवून वगैरे थोडं लोन करून असं चालू केलेलं होतं. हा मग ते मिस्टरांचा पहिलाच प्रोजेक्ट होता आणि मला म्हणजे त्यांना पूर्ण साथ द्यायची होती की त्यांचं स्वप्न ते पूर्ण व्हावं, म्हणजे सक्सेस व्हावे. हा मग मी ती ताईंकडनं घेतलेली. त्यांनी मला ती श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा दिलेली 21 दिवसांची. मग ते बाळ लहान आहे माझं त्यावेळी, म्हणजे आता तो 3 वर्षाचा आहे. मग त्यामुळे मला ती रात्री 12 वाजता सुरू करायची होती ना. ते करू की नको, करू की नको आणि असं करत ते मला 1 महिना गेला. पण त्याच्यानंतर ती मी सुरू केली सेवा सुरू केली आणि 2-3 दिवसांनीच ऍक्च्युली असं झालं की रात्री 2 वाजता मी सेवा करून नुसती झोपायला गेले. म्हणजे झोपेत असं असेल तर मला अशी काच फुटलेला आवाज आला एकदम. तर उठून यायचं मला म्हणजे नको झालेलं, कारण मी झोपेतच होते तशी. नुसतीच जाऊन झोपलेली सेवा करून. मग मला असं वाटलं की आम्ही दिव्या जवळ ती काच लावते ना दिवा विझू नये म्हणून, तर ती फुटली असावी कदाचित असं मला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितलं तर ती ग्लास काचेचा जो रॅकवर ठेवलेला होता तो तिथल्या तिथे जागेवर फुटून त्याच्या काचा खाली उडून पडलेल्या होत्या. मग मला असं वाटलं की म्हणजे मला ते सेवा केली आणि 2-3 दिवसच झाले आणि असं कसं झालं, म्हणून मी पुन्हा अंजलीताईंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असं असं झालं. म्हणजे मला असं वाटत की ते एक अशुभ संकेत असेल. तर त्यांना फोन केला. तर त्यांनी म्हटलं की नाही ताई, ते चांगलं असतं म्हटल्या. काच फुटलेली ती तुमच्यावर तर संकट तिथे गेलं असेल. काचेवर गेलं. आणि त्याच दिवशी म्हणजे त्याच दिवशी पहाटे म्हणजे माझ्या मिस्टरांची केस सुरू होती. ऍक्च्युली ते कोरोनाच्या काळात म्हणजे ते उगाच त्यांच्यावर लादलेलं होतं. म्हणजे ते ऍक्च्युली जे राजकीय फील्डमध्ये आहेत. राजकीय म्हणजे ते फील्डमध्ये नाहीत ऍक्च्युली, पण ते जिथे काम करतात ते त्यांना बघावा लागतो तो भाग सगळा. मग ते मग ते थोडंफार त्यांना टेन्शन होतं. पण मी सेवा करताना, हा संकल्प करताना हे काहीच बोलले नव्हते. पण ती केस नील झाली म्हणून त्या दिवशी त्या वकिलांचा मेसेज यांना आला की केस नील झाली तुमची. 2 वर्ष ती केस सुरू होती. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मी ह्यांचं पेमेंट वगैरे वाढावं ह्यासाठी केलेलं. ते पेमेंट ऍक्च्युली नंतर 3-4 महिन्यांनी वाढलं. पण मला असं वाटलं की स्वामींना आपल्या जीवनात काय होणं आधी गरजेचं आहे ना, हे स्वामींशिवाय कोणालाच कळू शकत नाही. खरंय. आपण म्हणतो की मला हे हवे होतं आणि ह्या सेवेने हे झालं नाही. पण मी आता तुमच्या चॅनलवरचे अनुभव ऐकते ना की सेवा एका कामासाठी घेतलेली पण दुसरी कामं झाली की जी त्यांच्या आयुष्यात होणं महत्वाचं आहे. म्हणजे हा एक अनुभव होत आहे. खूपच सुंदर. आणि दुसरा अनुभव म्हणजे की मागे म्हणजे श्रावण महिन्यात माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती होती. तिथे आम्ही गेलेलो. ऍक्च्युली 2 वास्तुशांत्या करून आम्ही घरी परत आलो. आणि माझ्या पर्समध्ये कसं इथं थोडंफार असं दिवसाच्या चोऱ्या वगैरे होत्या. त्यामुळे पर्समध्ये असं छोटं मोठं असे दागिने छोटे मोठे आपले असतातच. मग ते बहिणीच्या घरात ज्या घरात वास्तुशांती होती त्या शेजारचं घर असं पाहुण्यांना वगैरे दिलेलं. आणि तिथे मी बसलेले. तर घरी परत आल्यानंतर आम्ही जेव्हा संध्याकाळी घरी आलो तर सवय आपल्याला असते ना
म्हणजे कार्यक्रमाचं वेगळं कानातलं होतं ते काढून रेग्युलर वापरायचं कानातलं मी शोधत होते, पण मला त्या पर्समध्ये सापडलं नाही कुठे. मला आठवायचं बंद झालं की नेमकं मी काढून ठेवलंय का काय झालंय. मी कपाट सगळं शोधलं, सगळं झालं. पण नंतर माझ्या डोक्यात एकच विचार, त्या एका बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा येत होता. आणि मी मिस्टरांना म्हटलं की मला असं वाटतं की तिने घेतलं असावं. ते मला म्हणतात तसं नाही, जाऊन देत, म्हणजे ह्यांचं सांगणं होतं की जाऊन देत, गेलं तर आपण करू दुसरं. पण आता करू दुसरं म्हणून आताची हे नाहीये ना तेवढी की आपण करू लगेच दुसरं. एवढं काय स्वस्त आहे का आता? आणि स्वतःच्या माझ्या कष्टाचं ते होतं म्हटल्यावर मला ते राहवत नव्हतं. मग आपल्या ह्या चॅनलवरच आपल्या हे आहे ना, ग्रुप आहे ना, त्याच्यावर मी मेसेज टाकला की असं असं झालंय. तर कोणीतरी सीमाताई कोणीतरी आहेत म्हणजे आपल्या सीमाताईच आहेत त्या प्रदीप दादांच्या मठात. त्याच आहेत का? त्याच आहेत. मग त्यांनी रिप्लाय दिला लगेच की 51 वेळा घोर कष्ट धरून स्तोत्र म्हणा. मग मी म्हणजे ऍक्च्युली तेव्हा पहिल्यांदा घोर कष्ट धरून स्तोत्र ह्याच्या आधी मी वाचलेलं नव्हतं. मग मी ते रात्री नेटवरनं सर्च करून त्याचे उच्चार बघून मग मी रात्री ऍक्च्युली ती सेवा करायला 51 वेळा वाचायला तसं अर्धा पाऊण तास लागेल. पण मला ती 1.5 तास लागला, कारण मी रडून रडून माझे डोळे सुजलेले. आणि मग हे मला म्हणत होते की नको करूस की तुला म्हणजे केलंय तर जाऊन देत, आता गेलंय ते. पण मी स्वामींना एवढंच सांगत होते की स्वामी मी त्यांना म्हणजे आहे, म्हणजे ते त्यांना सेवा करायला मिळत नाही पण मला करू नकोस असं पण म्हणत नाहीत कधी. तू करू नकोस. मी स्वामींना एवढंच म्हटलं की माझी आता एवढी परिस्थिती नाही की मी आता करू शकेन. असं नाहीये की माझ्याकडे दुसरं झालेलं नाहीये, पण ते माझ्या कष्टाचं होतं ना, मग ते जायला नको असं मला वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याहीपेक्षा जास्त आज गरज त्यांना आहे, मला त्यांना दाखवायचं की तुम्ही आहात. मग रात्री ती सेवा करून मी झोपले. म्हणजे ज्या बहिणीच्या घरची वास्तुशांती होती तिला फोन केला, रात्रीच मी केलेला की असं असं झालंय. तर ती म्हटली अगं मी कसं सांगणार ना, मी तिला सांगितलं की ती बाई होती बघ, ती पिवळी साडी नेसलेली तीच बाई होती बघ. तर ती म्हटली अगं ती आपण डायरेक्ट कसं बोलणार, ते आमच्या भावकीतले आहेत, मग भांडणं लागतील तिथं. म्हणलं तू कसं पण कर आणि विचार म्हणलं त्यांना. ती म्हणली ती इथे राहत नाही, तिचे मुलगा आणि सून राहतात, ती रानात म्हणजे गेली, ती रानाच्या घरात जाते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघेन सगळं आणि मग तुला सांगितलं. सकाळी दुसऱ्या दिवशी जवळजवळ 8:45 तिचा फोन आला की तुझं काम झालंय म्हणून आणि तुझी वस्तू मला मिळाली. म्हणजे मला त्यावेळी इतका आनंद झाला की म्हणजे ते उच्चार पण माझ्याकडनं व्यवस्थित झाले नसतील रात्रीचे. आणि पहिल्यांदा मी म्हणत होते तरी सुद्धा म्हणजे स्वामी तोडकी मोडकी सेवा सुद्धा आपली मान्य करून घेतात. बरोबर. तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्द निघाले की स्वामी आहेत, स्वामी आहेत, त्यांनी ऐकलं तुझं. मग तिनं त्यांच्याकडनं घेऊन ऍक्च्युली ते परत दिलं. तिच्या मुलाला वगैरे तिनं सांगितलं बहिणीने की असं असं झालंय. आणि तिला वाटते की ह्यांनी घेतलं असावं, आम्ही म्हणत नाही असं. पण मग तिने सासूला वगैरे विचारले की ती बाई आहे का तशी, तर ती म्हणते हो आहे तशी. आणि त्यांनी माझ्या पर्समध्ये ऍक्च्युली बाकीचं होतं, माझ्या बाळाची चेन वगैरे होती, ते सगळं ठेवून तिने एकच कानातल्याचा जोड तेवढा उचललेला. बापरे. म्हणजे तो एक अनुभव आहे मला आलेला. आणि दुसरं म्हणजे मी प्रदीप दादांकडनं हेच आता जे अपार्टमेंटचं बांधकाम सुरू आहे इस्लामपूरमध्ये आमचं, ते आपलं निर्विघ्नपणे पूर्ण हवं, त्यात थोड्या अडचणी येत होत्या सारख्या. आणि ते फ्लॅट्स आहेत ते लवकर विकले गेले तर आमचं लोन पण लवकर फिटेल असं ह्या दृष्टीने. मग ती सीमाताईंकडनं घेतलेली सेवा. ऍक्च्युली मी डिसेंबर एंडला सुरू केली, ती सेवा चालू आहे आता माझी. मग ती सेवा सुरू केली तेव्हा पण चालू केल्यानंतर खूप अडचणी आल्या. म्हणजे बिल्डर ऍक्च्युली ह्यांचे मित्र आहेत चांगले आणि रोजच्या बसण्या उठल्यातले, पण तरी सुद्धा त्यांच्याकडनं थोडे अडचणी यायला लागल्या. पण त्याच्यानंतर सीमाताईंना फोन केला, म्हणलं मला एकदा प्रदीपदादांशी बोलायचं आहे ताई. म्हणजे नाही तुम्ही पारायण केली का ताई? 1 महिना सेवा म्हणजे 1 महिना पण व्हायचा होता मला सेवा चालू करून. म्हणजे संकटमोचनची सेवा दिली आहे दादांनी आणि गणपतीची. तर ती सेवा ताई म्हटली नाही आधी एक तरी पारायण करा गुरुचरित्राचं आणि मग नाही तुम्हाला काय वाटलं तर मग दादांशी बोलता येईल म्हणते. आणि त्याच्यानंतर मी मागच्या 2 महिन्यात आता दुसरं पूर्ण झालं माझं पारायण. पहिलं पारायण जेव्हा मी श्री गुरुचरित्राचं केलं ना ताई, अक्षरशः पहिल्या पारायणानंतर अजून आमचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे काम, आत्ताशी 3रा स्लॅब पूर्ण झालाय आणि त्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन काम असताना सुद्धा आता आमचे 4 फ्लॅट विकले गेले फक्त पारायण चालू केल्यापासून. पारायणाच्या 8 दिवसामध्ये. हो, दुसऱ्या दिवशी पारायणाच्या एकदम 2 फ्लॅट विकले गेले.
नंतर अरे बापरे. 4 फ्लॅट विकले गेले. आता फक्त त्यातले 3च फ्लॅट शिल्लक आहेत. अरे वा. म्हणजे मला किती खरंच स्वामींच्या सेवेत ताकद आहे बघा. खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. असे छोटे मोठे अनुभव पण आलेले आहेत भरपूर. पण ही जी संकट मोचनची आणि गणपतीची सेवा आहे ना, त्यातून मला खूप आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाने एवढा प्रचंड अनुभव आला ना, की मी फक्त त्यांना सांगितलेलं की हे काम व्यवस्थित पूर्ण होऊन देत आणि लवकर विकले जाऊन दे, जेणेकरून आमचं कर्जमुक्त होईल. कर्जमुक्तीची सेवा तर अजून सुरूच नाही माझ्याकडनं झालेली, पण ह्या 2 सेवेमुळे एवढे अनुभव आले ना की ह्यांना पण विश्वास बसला आणि त्यांनी मला सांगितलं की जर ह्या आठवड्यात आपले फ्लॅट एवढे विकले गेले ना, तर दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला जायचं. उद्यापन केलेल्याच्या पारायणाचं उद्यापन केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो. म्हणजे खूप पारायणामध्ये पण इतकी ताकद आहे. हो भरपूर छान आले. आणि खरंच असं म्हणतो, मला आधी खरं एवढा विश्वास नव्हता. मी जेव्हा सेवेत आले ना, मी स्वामींचं नामस्मरण कमी करायचे. मग आमचं कुलदैवत खंडोबा आहे, मग खंडोबाचं नामस्मरण करायचे. म्हणजे असा विश्वास नव्हता, पण जसे अनुभव येत गेले ना, तसं समजायला आलं की स्वामी तुमच्या जीवनात जे तुम्हाला पाहिजे ते नाही, जे तुमच्यासाठी योग्य आहे ना ते आधी करणार, मग बाकीचं देणार ते. कसं सुंदर सांगितलं तुम्ही. किती छान ताई. मी शेअर करते ताई. हो. आणि ताई तुम्ही जे बोलता ना इतरांना, की म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये जी कळकळ असते ना, की समोरच्याचं चांगलं व्हावं ना, मला ते ऐकण्यासाठी ना मी खरं तर ते शेवटपर्यंत ऐकत असते. नाही होईल तुम्हाला, नाही आणि होतच ताई. कारण एवढी स्वामींची सेवा जर मनापासून केली ना ताई, तर होतच. आणि आपल्याकडे ज्याने अनुभव शेअर केलेत ना ताई, त्याला दुसरे अनुभव छान येतातच. आता तुम्हाला बघा पुढचा अनुभव खूप छान येणार. आणि माझी इच्छा एवढीच आहे की राहिलेले फ्लॅट पूर्ण व्हावेत, थोडं पूर्ण नील व्हावं, सगळं होणार ताई. फार लवकर होईल. आणि बघा, आणि मी पण शिक्षक आहे ताई. ऍक्च्युली मी जॉब सोडला. ऍक्च्युली मी प्रायव्हेटला करत होते कडेगावला. पण का सोडलं ताई? मला ह्या बाळाला बघायला कोण नाही ना, मुलगा लहान आहे ना, आता त्याला पुढच्या वर्षी घालायचं स्कूलला. जॉब करू, तो एक मनामध्ये माझा संभ्रम आहे की जॉब करू का बिझनेस का एखादा सुरू करायचा. म्हटलं बघूया, स्वामी काहीतरी मार्ग दाखवतील. नाही, तुमच्यामध्ये बिझनेसची कला असेल तर नक्कीच बिझनेस करा. पण माझं प्रांजल मत असं आहे की जर आपले मिस्टर बिझनेसमध्ये आहेत ना, तर एकाने सिक्युअर जॉब केलेला बेटर. नाही, ऍक्च्युली ते जॉबच करतात. जॉब बरोबर त्यांनी हे आपलं साइड बाय साइड. अरे वा, त्यांचा जॉब म्हणजे त्यांना वेळच नसतो ऍक्च्युली. ते इथे पीआय आहेत एका ह्याचे नगराध्यक्षाचे. त्यामुळे मग त्यांना तसा वेळ भेटत नाही. त्यातनं आपलं सुरुवात आपली काहीतरी चांगली व्हावी. नाही, मग बिझनेस तर कधीही चांगला ताई. कारण कसं आहे, बिझनेस मध्ये आपण घरात पण वेळ देऊ शकतो आणि बाहेरचं पण करू शकतो. म्हणजे माझ्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की मला सेवा, नित्यसेवेत तरी खंड पडता कामा नये. सेवा आणि घर सांभाळून असं काहीतरी मला करता यावं. त्यासाठी तर बिझनेसच बेस्ट ताई. आणि बिझनेस मध्ये कसं आहे, तुम्ही पाहिजे तेवढं खोऱ्याने पैसा ओढू शकता. म्हणजे जेवढी मेहनत कराल तेवढं तुम्हाला इनपुट मिळतं. आणि नोकरीमध्ये कसं आहे, तुम्ही एवढं राबता तेव्हा तो एक महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट मिळते. आणि तिच्यात पण आपलं भागेलच असं सांगता येत नाही. बिझनेसची गोष्टच वेगळी आहे. आणि मी तर सगळ्यांना सल्ला देईल की सगळ्यांनी बिझनेस मध्ये उतरावं, त्याशिवाय पर्याय नाही खरं. मी तेच त्यांना म्हटले की मग आता काय करू ना, ते प्रदीपदादांच्या मठात जाऊन विचारणार आहे की माझ्यासाठी काय योग्य आहे ना, तेच त्यांचे सांगतील तेच मी करणार आहे. खरंय. विचारा, नक्की विचारा. दादा नक्की सांगतील तुम्हाला छान. ताई, मी शेअर करते. हो ताई. श्री समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.